नमस्कार मंडळी, यूट्यूबवरील माझ्या अमृताचे डोही या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी संध्या सप्रे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। माझा आजचा एपिसोड आहे ईशावास्योपनिषद। उपनिषदाबद्दल मी आज काही बोलू इच्छिते, पण त्याआधी थोडीशी माहिती मी देण्याचा प्रयत्न करते। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेद हे सगळ्यात प्राचीन वाङ्मय म्हणून समजलं जातं। वेद हे आपल्या भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे। आणि बरं का, वेदांना देववाणी असंही म्हटलं जातं। का? कारण आपली अशी श्रद्धा आहे की वेद हे साक्षात परमेश्वराच्या मुखातून ऋषींनी ऐकलेले आहेत, म्हणूनच त्यांना श्रुती ग्रंथ असंही म्हटलं जातं। का? कारण श्रुती म्हणजे जे ऐकलं गेलं ते। ऋषींनी ते वेद प्रत्यक्ष परमेश्वराच्या मुखातून ऐकले, अंतर्ज्ञानानं ते जाणले आणि ते आपल्याला पुढे कथन केले। वेदांचे 4 प्रकार पडतात: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद। आणि वेदांची वाणी ही अत्यंत वेगळी आहे। कोणती आहे ती? परावाणी। बरं का, वेदांच्या वाणीला परावाणी असं म्हटलं जातं। म्हणजे काय? तर वाणीचे 4 प्रकार पडतात। एक पहिली म्हणजे वैखरी वाणी, म्हणजे आपण सगळेजण सामान्य लोक व्यवहारामध्ये जे बोलत असतो त्याला वैखरी वाणी असं म्हटलं जातं। मग त्याच्यानंतर येते मध्यमा वाणी। ती कशी असते? कंठातून ती येते, म्हणजे आपण गुणगुणतो, अगदी हळू स्वरात काही बोलतो, ती असते मध्यमा वाणी। मग त्यानंतर येते पश्यंती वाणी। ही हृदयापासून वाणी येते असं समजलं जातं। म्हणजे काय? तर हळूहळू साधक त्याच्या मार्गपथावर असताना मन आणि बुद्धी जेव्हा शांत व्हायला लागते तेव्हा हृदयातून त्याचे शब्द उमटायला लागतात। आणि सगळ्यात शेवटची वाणी ही दैवी वाणी, म्हणजेच परावाणी, प्रत्यक्ष परमेश्वराची वाणी। म्हणून वेदांना परावाणी असंही म्हटलं जातं। तर हे जे 4 वेद होते ना, त्याचं संकलन पुढे महर्षी व्यासांनी केलं। तर आपण जे आज बघणार आहोत ईशावास्योपनिषद, हे यजुर्वेदामध्ये शुक्ल संहितेमध्ये ते आलेलं आहे। एकूण उपनिषद किती असतील? साधारण 200च्या आसपास एकूण उपनिषद आहेत असं मानण्यात येतं। आणि त्यापैकी 10 उपनिषद ही अत्यंत श्रेष्ठ अशी समजली जातात बरं का। त्या 10 मध्ये सुद्धा अत्यंत वरचं स्थान असलेलं ईशावास्योपनिषद हे अत्यंत अर्थपूर्ण असं उपनिषद मानलं जातं। माझ्या मते या उपनिषदाचं एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे या उपनिषदानं परमेश्वर प्राप्तीचे जे 2 प्रमुख मार्ग सांगितले जातात, कोणते? एक निष्काम कर्मयोग आणि दुसरा ज्ञानयोग, बरोबर? तर या दोन्ही योगांची एकमेकांमध्ये समन्वय साधून जर साधकानं दोन्ही मार्गांचा एकत्रितपणे अवलंब केला तर त्याला परमेश्वर प्राप्ती अगदी सहजपणे होऊ शकते। म्हणजे काय त्याचा अर्थ? की नुसता ज्ञानमार्ग म्हणजे ज्ञानमार्गच पकडायचा नाही, आणि नुसता कर्ममार्ग म्हणजे कर्ममार्ग असंही धरायचं नाही।
दोघांचं एकमेकात समन्वय करून जेव्हा साधक ही त्याची वाटचाल सुरू करतो तेव्हा दुधामध्ये साखर घालावी आणि दोघांचं मिश्रण कसं एकजीव व्हावं तसं दोन्ही मार्गांचा एक जीव होतो आणि एक संपन्न असं आध्यात्मिक जीवन तो साधक अनुभवायला लागतो. तर असं हे अर्थगर्भ ईशावास्योपनिषद. प्रत्येक उपनिषदामध्ये बरं का तुम्हाला माहिती पहिला काय म्हटलं जातं तर शांती पाठ म्हटला जातो बरं का. शांती मंत्र शांती पाठ म्हणजे काय तर प्रत्येक उपनिषदाच्या आरंभी प्रार्थनेसारखा हा शांती मंत्र म्हटला जातो. या शांती मंत्रामध्ये मंत्रशक्ती ही जागृत झालेली असते असं ऋषीमुनींचं म्हणणं आहे. म्हणजे असं की त्या शांती मंत्राचा आपल्या शरीर आणि मनावर एकंदरच आपल्या व्यक्तिमत्वावर अत्यंत प्रसन्न असा प्रभाव पडायला सुरुवात होते. हा शांतीपाठ आरंभी म्हणतात आणि उपनिषद पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तोच शांतीपाठ परत एकदा म्हटला जातो. ईशावास्योपनिषदाचा शांतीपाठ जर आपण बघितला तर खूप असा अर्थगर्भ आहे आणि वेगळाच आहे हे तुमच्या लक्षात येईल. काय सांगतो तो शांतीपाठ? तो मंत्र असं म्हणतो की ते पूर्ण आहे, ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे, ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे, त्या पूर्णातून हे पूर्ण निर्माण झालेलं आहे. त्या पूर्णातनं पूर्ण जर शून्य केलं, वजा केलं, नष्ट झालं तरी सुद्धा पूर्णच शिल्लक राहतं. मोठी गणितातली विलक्षण वजाबाकी ऋषींनी इथे सांगितलेली दिसते नाही का. कशी आहे वजाबाकी? पूर्णातनं पूर्ण वजा केलं तरी सुद्धा पूर्णच शिल्लक राहतं. 5तनं 5 वजा केले तर आपलं उत्तर येतं 0. पण उपनिषद इथे काय सांगतं की पूर्णातनं पूर्ण वजा केलं तरी सुद्धा पूर्ण शिल्लक राहतं. आता शब्दांच्याकडे आपण नुसतं लक्ष दिलं तर गोंधळच माजणार हे अगदी नक्की नाही का. तर मग हे कसं समजून घ्यायचं तर हा जो मंत्र आहे तो कुणाबद्दल नेमकं बोलतोय? तो अखिल ब्रह्मांडाच्या पाठीमागे जे ऊर्जा तत्व आहे, मग त्याला तुम्ही नाव काही द्या, चैतन्य तत्व म्हणा, आत्मतत्व म्हणा, परमतत्व म्हणा, परब्रह्म म्हणा, परमेश्वर म्हणा, हे जे चैतन्य तत्व आहे ते वेदांताप्रमाणे अखंड ब्रह्मांडाचा मूलाधार आहे. आणि केवळ तेच एकमेव सत्य आहे. ते पूर्ण आहे. आपण एक एक वाक्याबरोबर त्याचा अर्थ बघत जाऊया. ते पूर्ण आहे. ते म्हणजे कोण? परमतत्व. ते पूर्ण आहे. हे पूर्ण आहे. हे म्हणजे कोण? तर हे अख्खं आपलं जगत, आपण, विश्व, ब्रह्मांड, काही म्हणा तुम्ही, हे सगळं जगत हे सुद्धा पूर्ण आहे. आणि हे जे जगताचं पूर्णत्व आहे ते कशातून निर्माण झालेलं आहे तर त्या पूर्णत्वातून ते निर्माण झालेलं आहे. पुढे ऋषी काय म्हणतात की जगताचं पूर्णत्व जरी नष्ट झालं तरी सुद्धा त्या पूर्णत्वाला त्याचा धक्का बसत नाही. त्याच्यामध्ये
त्याच्या स्थितीमध्ये, त्याच्या अवस्थेमध्ये, त्याच्या पूर्णत्वामध्ये काहीही फरक पडत नाही. का असं? आध्यात्मिक दृष्ट्या सत्यतेच्या 3 पायऱ्या येतात. पहिल्या श्रेष्ठ पायरीवर हे आपले चीफ बॉस ऑफ द युनिवर्स परमतत्व हे तिथे विराजमान आहे. सगळ्या जगताचा ते आधार आहे, बरोबर. त्यांच्या खालोखाल आपण सगळेजण येतो. कोण कोण येतो आपण? जीव म्हणजे आपण मनुष्य प्राणी, इतर प्राणी, सगळ्या ब्रह्मांडाची वनस्पती, पशु पक्षी, काय वाटेल ते तुम्ही नावं घ्या. जे जे काही आपल्याला दिसताय नाही दिसताय ते सगळं जगत आणि आपल्या सगळ्यांचा सगुण परमेश्वर, हे तिघजण या व्यावहारिक सत्यतेच्या पायरीवर येतात. आणि आपली सत्यता कशी ओढून ताणून आणलेली आहे. खरी आहे का ती? ती सत्यता माझं स्वतःचं अस्तित्व, मी परमतत्वाकडून ते ऊर्जा तत्व माझ्या जोपर्यंत आहे, ते ऊर्जा तत्व जोपर्यंत आहे तोपर्यंतच माझं अस्तित्व आहे. माझं स्वतःचं नाही ते, नाहीतर मी चिरंतन टिकले असते की. तसं घडत नाही. जगताचं सत्यत्व हे परमतत्वावर अवलंबून असल्यामुळे त्याचा कधी ना कधी विनाश अटळ असतो. म्हणजेच आपण काय आपल्या निदर्शनास येतं तर जगताचा डोलारा हा क्षणिक आहे. बरोबर, क्षणिक आहे, विनाशी आहे आणि बदलता सुद्धा आहे. आता एवढ्या 3 वैशिष्ट्यांनी हे जर जगत बनलेलं आहे तर मला तुम्हीच सांगा की ते परमसत्य जे क्षणिक आहे, जे विनाशी आहे, जे संपणार आहे, ते मला तुम्हीच सांगा ते परमसत्य म्हणून कधी मिळवू शकेल का? नाही ना, ते परमसत्य होऊ शकत नाही. म्हणजेच या विनाशी जगताला उभं करणारं कुठलं तरी असं शाश्वत चिरंतन सत्य असलं पाहिजे की त्या घटकावर हा सगळा डोलारा उभा राहू शकेल. बरं, मग असं जर विनाशी आहे तर मग हे पूर्ण आहे असं का म्हटलंय? ते अपूर्ण आहे असं का जगताला म्हटलं? तुम्हीच म्हणताय ना जग विनाशी आहे, संपणार आहे, नष्ट होणार आहे, बदलणार आहे. मग ते पूर्ण कसं? तर त्याला जे पूर्णत्व मिळालंय, जसं आपल्याला आत्तापुरतं सत्यत्व मिळालंय की नाही, मी आहे हे आत्ता तरी कोणी नाकारू शकत नाहीये. त्याचप्रमाणे हे जे पूर्णत्व आहे ते पूर्णत्व त्याच्या पायाशी मूळ अधिष्ठान असलेल्या चैतन्य तत्वाच्या जोरामुळे त्याला ते पूर्णत्व बहाल झालेलं आहे. मग आता त्या पूर्णत्वातनं जगाचा भले विनाश झाला, चंद्र, सूर्य, तारे, हजारो लाखो आकाशगंगा, आपण सर्व सगळ्या जणांचा जरी विलय झाला तरी ते परमतत्व आपल्या जगताच्या आरंभापूर्वी सुद्धा होतं. जगत आत्ता असताना सुद्धा ते आहे आणि जगत जेव्हा नष्ट होईल तेव्हा सुद्धा ते असेलच असेल. ठीक आहे, कळलं. पण मग हे सगळं सांगण्याचा उद्देश काय? कळलं आम्हाला. ते परमतत्व आहे, आम्ही विनाशी आहोत. यांनी साध्य काय करायचंय? नाही, यांनी निराश नाही व्हायचंय. अरे रे, मी विनाशी आहे, मी क्षणिक आहे, मी क्षणभंगूर आहे, यांनी उदास व्हायचंय का? त्यासाठी ऋषी आपल्याला हा पहिला मंत्र सांगतायत का? नाही, तर यासाठी सांगतायत की असं जरी असलं तरी तुम्हाला आयुष्य ज्या परमेश्वरानं दिलंय त्याचं स्मरण ठेवा. कृतज्ञतेनं भले 60 वर्षाचं, भले 80 वर्षाचं जे काही माझं आयुष्य असेल
ते सार्थकी लावा, तर ती परमतत्वाला आपण त्याला जे आयुष्य दिलंय त्याची परतफेड केल्यासारखं होईल. त्यामुळे त्या दृष्टीनं पलायनवाद किंवा औदासीन्यता न आणता हे महान सत्य जाणून घेऊनच या विनाशी जगतामध्ये हे सगळं कळून सुद्धा आपण आपले पाय खंबीरपणे रोवायचे आहेत. अहो, उपनिषदांचं घोषणा वाक्यच मुळी असं आहे की मनुष्याला जी परम सुख हवं असतं, शांती हवी असते, आनंद हवा असतो. आपण सगळेजण भौतिक जगतामध्ये या लाखो गोष्टींमधनं ती मिळवायचा प्रयत्न करत असतो. पण मला सांगा, ती कधी कायमची शाश्वत अशी आपल्याला शांती मिळू शकते का? नाही मिळत. तर ती शांती उपनिषदांचं चिंतन केल्यामुळे ही आपल्याला नक्कीच मिळू शकते. आणि जगाकडे, स्वतःकडे, सगळ्यांकडे अतिशय होकारात्मक पद्धतीनं बघून त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी जीवन जगावं ही उपनिषदांची मूळ प्रेरणा आहे. आता मंत्र पहिला काय सांगतो ते आपण घेऊया. मंत्र पहिला असं म्हणतो की हे सगळं ब्रह्मांड गतिशील असून, बरं का, हे सगळं ब्रह्मांड गतिशील असून ते परमेश्वराने सर्वत्र व्यापलेलं आहे. आणि त्यामुळे परमेश्वरानं सगळं व्यापलेलं असल्यामुळे तू त्यागपूर्वक उपभोग घे. तुला जे परमेश्वरानं दिलेलं आहे ते अत्यंत समाधानानं त्याचा उपभोग तू घे. दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा ठेवू नकोस. दुसऱ्याच्या वैभवाचा मत्सर करू नकोस आणि दुसऱ्याच्या वैभवाची हाव किंवा लालसा तू मनामध्ये ठेवू नकोस. काय म्हटलंय या श्लोकामध्ये? हे अख्खं ब्रह्मांड गतिशील आहे. गतिशीलचा अर्थ काय घ्यायचा इथे? तर गतिशील म्हणजे निव्वळ हालचाल करणारं, चालणारं, वेगवान असा त्याचा अर्थ नाही घ्यायचा. तर असा अर्थ घ्यायचा आहे की हे जग विनाशी आहे आणि ते विनाशी असल्यामुळे त्याच्यावर ईशा म्हणजे कोण? ईश, परमेश्वर, जो जगतावर नियंत्रण ठेवतो तो ईश्वर. गतिशील असल्यामुळे या जगतावर परमेश्वराचं नियंत्रण असणं हे गरजेचं आहे. आणि मग पुढे काय म्हटलं जातं? हे सगळं परमेश्वरानं व्यापलं असल्यामुळे तू त्यागपूर्वक उपभोग घे. तेन त्यक्तेन भुंजिताः. ईशावास्योपनिषद मधलं हे अर्ध वाक्य सुद्धा इतकं काही अर्थपूर्ण आहे. त्यागपूर्वक उपभोग. त्याग आणि उपभोग दोन विरुद्ध शब्दांना इथे जवळजवळ आणलेलं आहे. काय याचा अर्थ घ्यायचा? त्यागपूर्वक उपभोग घे. तेन त्यक्तेन भुंजिताः. तेन म्हणजे कोण? परमेश्वर. आता काय अर्थ घ्यायचा? की परमेश्वरानं हे जग व्यापलं असल्यामुळे जे काही मला वैभव, संपत्ती, जे काही मला मिळालं आहे ते अर्थातच परमेश्वरानं मला देव केलेलं आहे. म्हणजे भले मी श्रम करत असेन, सगळं करत असेन, पण मला जो
वैभवाचा थोडाफार वाटा मिळालाय तो परमेश्वरामुळे तो मला मिळालेला आहे। या जाणीवेनं मन कृतज्ञ ठेवून, बरं का, त्या जाणीवेनं कृतज्ञतेनं त्यानं दिलेलं त्याला प्रथम अर्पण करून मग तो प्रसाद म्हणून आपण त्याचा उपभोग घ्यायचा आहे। किती अर्थ लपलेत बघा याच्यात। एक म्हणजे मी मिळवतो, मी करतो, मी श्रेष्ठ, मी असा श्रीमंत, बाकीचे बघा हा सगळा जो मीपणा आपल्या प्रत्येक कर्मामागे जो दडलेला असतो तो या भावनेनं कमी नाही का होणार की बाबा मी करतोय, कष्ट करतोय ते खरे, पण वरती परमेश्वराची कृपा आहे त्यामुळे मला हे सगळं उपभोगायला मिळतंय। या कृतज्ञतेनं मी मनापासून जेव्हा प्रसाद समजून त्याचं उपभोगायला लागीन तेव्हा तो त्यागपूर्ण उपभोग असेल। त्यागपूर्ण उपभोग म्हणजे काय की केवळ मी ते मिळवत नसून आधी मी ते त्याच्या अर्पण केलं, म्हणजे पहिला त्याग कुठे आला, मी परमेश्वराच्या चरणी ती संपत्ती अर्पण केली। माझा अहंकार त्याच्या पुढे खाली वाकला। मग दुसरं काय त्याचा अर्थ अभिप्रेत आहे, तर दुसरं म्हणजे आपण या समाजात काही एकटे राहत नाही, नाही का। आपण मोठे झालो, घडलो, त्याला कारणीभूत अनेक घटक असतात। याचं कधी कधी विस्मरण होतं माणसाला, मीच केलं, मीच काय तो समर्थ, पण कित्येक घटक आपल्या वाढीसाठी, विकसनासाठी हातभार लावत असतात। तर मग त्या समाजासाठी त्यांना थोडंफार अर्पण करून त्यांचा वाटा त्यांना देऊन मग आपण उरलेल्या वैभवाचा उपभोग घ्यावा, हे सुद्धा सामाजिक आपलं कर्तव्य सांगणारा हा मंत्र ठरतो। दुसऱ्या प्रकारे जर आध्यात्मिक दृष्ट्या बघितलं तर भुंजिताहा याचा अर्थ काय निघू शकेल, ते आपण बघितलं की परमेश्वराच्या मुळे ते मिळालंय, आपण त्याला ते अर्पण केलंय आणि कृतज्ञ भावनेनं आपण ते उपभोगतोय, समाजाला देऊन मग ते उपभोगतोय। भुंजिताहा म्हणजे उपभोग घेणं। उपभोग घेण्याबद्दल आद्य शंकराचार्य, आपले जगद्गुरु शंकराचार्य यांनी त्याचा अर्थ खूप वेगळ्या प्रकारे सांगितलाय बरं का। ते असं म्हणतात की जर परमेश्वरानं व्याप्त हे जग आहे तर मग तुमची दृष्टी फक्त छोट्या 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 भौतिक गोष्टींकडेच का खेळलेली आहे। खरं आहे ना, आपलं सगळं आयुष्य हे भौतिक गोष्टींमध्ये, त्यांच्या हव्यासामध्ये, त्यांना प्राप्त करण्यामध्ये हे सगळं खर्च होऊन जातो आणि त्याची जेवढी उपभोग आपण घेत जाऊ तेवढे आपण स्वतःला समृद्ध मानत जातो। पण त्यापेक्षा एक वेगळंच गणित आद्य शंकराचार्य इथे सांगतात। ते म्हणतात की या विविधतेला म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर दागिन्यांकडेच आपली दृष्टी वळलेली असते। आपला जीव कुठे गुंतलेला असतो, दागिन्यांमध्येच, वेगवेगळ्या वस्तूंमध्येच। पण त्याच्यापेक्षा त्याच्या मागे मूलाधार असलेल्या ईश्वर तत्वाकडे जर आपण लक्ष द्यायला सुरुवात केली तर त्याच्या चिंतनानं, त्याच्या विचारानं, त्याच्यावर मन एकाग्र करून आपण प्रत्यक्ष ईश्वराची अनुभूती घेऊ शकतो। मग ईश्वराची अनुभूती घेतली की
भौतिक सुखांना मागे टाकेल असं सुख आणि परमशांती जर तुमच्या वाट्याला येणार असेल तर मग त्या परमसुखाची तुम्ही भोग का घेऊ नये. तर अशा प्रकारे भौतिक गोष्टीतून हळूहळू मन विरागी करत जर आपण ईश्वरीय दृष्टीवर, ईश्वरीय तत्वावर जर आपण चिंतन करत राहिलो तर भुंजिताहा याचा सामान्य अर्थ जरी उपभोग घेणं असा असला तरी आता तो काय होईल, आता साक्षात ईश्वराची अनुभूती घेणं म्हणजे भुंजिताहा असा त्याचा अर्थ होऊ शकेल. श्लोकामधील शेवटचं वाक्य जे आहे ते काय सांगतं, तर ते असं सांगतं की दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करू नये. खूप मोठं सूत्र इथे गुंतलेलं आहे. कसं आहे ना की माणसं जर आपल्या क्षमतेनुसार जेवढं मिळतंय, कष्ट करून जेवढं मिळतंय, यथाशक्ती हवे तेवढे प्रयत्न करून जे सुख आणि समाधान मला मिळतंय त्याच्यात जर मी सुखी राहायला शिकले तर मला मनशांती लाभेलच लाभेल. पण इतकं साधं सोपं आयुष्याचं गणित आपण ठेवत नाही, आपण नाही ठेवत. आपण जर ही वृत्ती ठेवली तर आपलं आयुष्याचं गणित हे अत्यंत साधं सोपं होऊन जाईल. पण होतं काय की दुसऱ्यांशी तुलना करून किंवा बाहेरच्या जगात याला किती मिळालं आहे, त्याला किती मिळालं आहे, मला केवढं मिळालं पाहिजे, ही सगळी गणितानी मनामध्ये ईर्ष्या तयार होते. ईर्ष्या वाईट नाही, ईर्ष्येने आपली भौतिक प्रगती निश्चित होते. पण हळूहळू त्या ईर्ष्येला हळूहळू मर्यादा उरत नाही. हा त्यातला मोठा धोका आहे. कामना घ्या, इच्छा घ्या, वासना, त्याच्यामध्ये तत्वता वाईट काही नाही, पण हळूहळू त्यांच्यावर मर्यादा राहू शकत नाही आणि आपल्या वासना अनावर व्हायला लागतात. हे हवं, मग ते हवं, हा हट्टीपणा, मनाचा जो हावरेपणा आहे तो मग हळूहळू वाढायला लागतो. म्हणून इथे ईशावास्योपनिषदमध्ये मंत्र सांगतोय, सावध सावध, दुसऱ्यांच्या धनाची लालसा बाळगू नका. आता इथे सुद्धा आद्य शंकराचार्यांचं भाष्य बघितलं तर ते ह्याला सुद्धा अतिशय उंचावर नेणारं तात्विक वळण याला देतात बरं का. ते म्हणतात दुसऱ्यांच्या धनाची आसक्ती बाळगू नये हे तर खरंच आहे, पण मुळातच मला सांगा, हे जगच अख्खं विनाशी आहे. इथलं वैभव सुद्धा त्यामुळे विनाशी आहे. आणि त्याची इच्छा बाळगणारा हा मी सुद्धा कधी ना कधी संपणार आहेच ना. मग अशी जर खरं कटू सत्य आहे तर मग इथे कुणाच्या धनाची कुणी अपेक्षा करायची. हे सगळं परमेश्वराच्या मालकीचं आहे. माझ्या मालकीचं ते कधीही होऊ शकत नाही आणि कायमचं तर कधीही होऊ शकत नाही, कारण सगळ्या जगाचा डोलाराच मुळी कधी ना कधी विनाश पावणार आहे ना. दोन्ही मंत्र अंतर्मुख होऊन आपल्याला आपल्या जीवनाकडे बघायला भाग पाडतात. केवळ आपण जे आयुष्यभर चक्र लावल्याप्रमाणे धावत असतो तेव्हा ही उपनिषद आपल्याला जरा पॉज घ्या असं सांगतात. शांत बसा आणि तुम्ही स्वतः
आपल्या आयुष्याबद्दल, आपल्या शरीराबद्दल जर सखोल विचार केला, उपनिषदांचं तुम्ही वाचन केलं, त्याचं मनन केलं, तर आपली जीवनाकडे बघण्याची दृष्टी ही निश्चितपणे प्रगल्भ होते, सखोल होते आणि आपलं जीवन हे अत्यंत अर्थपूर्ण होऊन ते परमेश्वराचरणी जर आपण अतिशय मनापासून शरणागती पत्करून ते आयुष्य जर त्याच्या चरणी आपण जर अर्पण केलं, तर आपली सारी कर्म ही अत्यंत सुंदरपणे निष्काम होऊन जातात. दुसऱ्याच्या धनाची इच्छा सुद्धा मग आपल्या मनामध्ये राहत नाही, ना ईर्ष्या मनामध्ये राहत नाही, ना असूया मनामध्ये राहत नाही. असं आपल्या जीवनामध्ये हळूहळू परिवर्तन आणण्याचं काम, अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य ही उपनिषद आपल्याला करत असतात. आता इथेच आपण थांबूया. पण अर्थात इथे जरी हा एपिसोड मी थांबवत असले तरीसुद्धा माझ्या अमृताचे डोही या चॅनलमध्ये अनेक एपिसोड पुढे येतच राहणार आहेत. भगवद्गीता निरूपण, उपनिषद निरूपण, तसंच अनेक संतांच्या कथा, श्रीमद भागवत पुराण वगैरे सगळे भाग मी या माझ्या चॅनलमध्ये मी नक्कीच आणणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका माझा अमृताचे डोही हा चॅनल. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही कृपया, तुम्हाला हा चॅनल आवडत असेल तर कृपया सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि शेअर करावं. नमस्कार.